पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. अनुपनं आपले आक्रमक इरादे स्पष्ट केलेत. जर पॉवर प्लेच्या षटकातली क्षेत्ररक्षणावरती निर्बंध त्याचा फायदा उठवलाय. पुन्हा एकदा यावेळी मात्र लॉफ्टेड फटका बसलाय. झेलाची संधी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपण्याच्या नादामध्ये झेल सोडतोय आणि त्या मोबदल्यात प्रतिस्पर्धी संघाला 2 महत्वपूर्ण धावा या बाल करतोय. धावसंख्यावरून पोहोचली 6 वरती. पहिल्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा बिनबाद. पीच मॅचर संघ दूधसागर महामाया चॅलेंजर संघाविरुद्ध खेळताना या क्वालिफायर नंबर 2च्या सामन्यामध्ये आता संघाला दुसरी संधी मिळणार नाहीये. आता जर संघ हा सामना हरला तर त्याला CCL 2026 ची वाट बघावी लागेल. असा हा सामना या मैदानावरती. लॉफ्टेड फटका यावेळी नवलोच्या दिशेनं. नवलो कोणतीही चूक करत नाहीये. अनुपला यावेळी माघारी परतावं लागेल. पहिला हादरा पीच मॅचर संघाला. अनुप बॅक टू द पॅव्हलियन डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला. दुसऱ्या चेंडूवरती त्याचा फटका फसला होता. त्यावेळी त्याचा झेल सुटला होता. परंतु तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रयत्न अनुपने केलाय आणि यावेळी मात्र त्याला पॅव्हेलियनचा रस्ता पकडावा लागलाय. पहिल्या षटकातील पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नामदेव नवीन फलंदाज मैदानावरती स्ट्राईक एंडला. लोअर फुलटॉपमध्ये चेंडू नवलोच्या दिशेनं मारलेला फटका. एक धाव घ्यायची नव्हती संदेशला. नामदेवला ही धाव त्याला घ्यायला भाग पडले आणि अखेर या ठिकाणी ही एक धाव पूर्ण केले गेले. थोडीशी हानाची परिस्थिती एकंदरीत नवलोकडे झाली मैदानावरती. परंतु दुसऱ्या बाजूनं एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 7. एका गड्याच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा बाबू थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडून आणताना आणि मैदानावरती सज्ज होताना तो गोलंदाजीच्या मोर्चावरती. 7 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या. आता मात्र स्ट्राईक एंडवरती पहिल्यांदा सामना करेल तो संदेश. पहिला चेंडू अल्टी पलटी लागला तर तीर नाहीतर फकीर. यावेळी मात्र फकीर ठरतोय तो संदेश. चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या 7 वरती स्थिरवलेली अजून एकंदरीत पहिल्या चेंडूचा खेळ जो की मैदानावरती हा प्रगती पथावर. पुढच्या प्रयत्नात मारलाय फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पंचांची खूण. चेंडू सीमा पार. षटकार. CCL ब्रँडेड षटकार डीजे. पहिल्या षटकात 13 धावा कुठल्या जात आहेत. एक चांगली सुरुवात मी म्हणेल पीच मॅचेस संघाची एकंदरीत या क्वालिफायर नंबर 2च्या सामन्यामध्ये दूधसागर महामाया चॅलेंजर संघाविरुद्ध. गोलंदाजीच्या मोर्चावरती दुसरा षटकोन संजयच्या नवीन षटकातला पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरच्या दिशेला टाकलेला. एकंदरीत पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. समालोचन कक्षाकडे पंचांनी इशारा केलाय हा चेंडू स्क्वेअर असल्याचा. स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र 14 वरती येऊन पोहोचली. अर्थात एका गड्याच्या मोबदल्यात जोरकास फटका खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. त्रिफळा उद्ध्वस्त. नामदेवची खेळी समाप्त. नामदेव बॅक टू द पॅव्हलियन डीजे.
इतना सन्नाटा क्यों है भाई? नामदेव वापस खेमे की ओर लौटते हुए। चला दूसरा धक्का पिच मॅचेस संघाला आणि नवीन फलंदाज मारुती काय गाणं लावलंय? सावन में लग गई आग. आग लावायची आहे. आग कोणाला लावायची आहे? आग फलंदाजांना लावायची आहे. दुसऱ्या बाजूला आग कोणाला लावायची आहे? आग गोलंदाजी मध्ये लावायची आहे दूधसागर महामाया चॅलेंजर संघाला आणि पीच मॅसेज संघाला त्या ठिकाणी फलंदाजी मध्ये त्या ठिकाणी आग ओकणारी फलंदाजी करावी लागेल. याही मात्र कनेक्ट केलाय चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मारुती आल्या आल्या या ठिकाणी एक मोठा फटका षटकाराचा सीसीएल ब्रँडेड षटकार संजय विरुद्ध डीजे. धावसंख्या 20 वरती येऊन पोहोचली. पुन्हा एकदा मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव नक्कीच मिळेल. एक पारितोषिकचा ऐलान होत आहे. पारितोषिक आहे ते पीच मॅचेस संघाच्या कोणत्याही एका फलंदाजाला जो फलंदाज कोणी पीच मॅचेस संघाचा जो वैयक्तिक 50 धावा पूर्ण करेल त्यास 1000 रुपयाचं पारितोषिक गोविंद नाईक यांच्याकडनं दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक गोविंद नाईक यांच्याकडनं पीच मॅचेस संघातल्या कोणत्याही खेळाडूनं जर 50 धावा पूर्ण केल्या तर वैयक्तिक स्वरूपातलं ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय कव्हर्सला डीप कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसतोय त्याच्याकडनं थोडीशी ढिलाई थोडीशी चूक आणि त्याचं रूपांतर बघा एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलंय. धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचली या 2 धाव्यांच्या जोरावरती 23 वर 23 धावा धाव फलकावर. पुल केलाय पुलचा फटका फसलाय. चेंडू झेलामध्ये रूपांतर करण्यासाठी एकंदरीत क्षेत्ररक्षक आलाय जरूर परंतु दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी बघूया फलंदाज या ठिकाणी बाद होईल का? पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. फलंदाज बाद होईल की नाही हे तिसरे पंच ठरवतील. तिसरे पंच त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ते नक्कीच निर्णय देतील फलंदाज धावबाद आहे की नाही याचा. It's not out. बेल्स पहिली पडली आणि नंतर स्टंप्स डिस्टर्ब झाले त्यामुळे फलंदाज नाबाद. दोन धावांची भर नक्कीच संघाच्या खाती घातली जाते आणि एकंदरीत या 2 धावांच्या जोरावरती धावफलक पुढे सरसावला येऊन पोहोचला 25 वर. पंचवीस धावा. संजय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंगवरती त्याचा सामना करेल तो अर्थात फलंदाज आपल्याला दिसतोय तो संदेश आता मात्र डिचून फलंदाजी करतोय मैदानावर. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न फटका खेळायचा होता मिड विकेटला बॅटची आतली करायला लागले. चेंडू जातोय फाईन लेगला. एक धाव मिळते बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 26 धावा अशी धावसंख्या धावफलकावरती लावते. पीच मॅचेस संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये क्वालिफायर नंबर 2 च्या सामन्यामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्वालिफायर नंबर 2 च्या सामन्यामध्ये दूधसागर महामाया चॅलेंजर संघाविरुद्ध डीजे
तिसऱ्या षटकाला मैदानावरती होताना दिसेल सुरुवात। तिसऱ्या षटकाच्या मोर्चावरती गोलंदाज कोण आलाय? बाबू रेकडो आलाय। वैयक्तिक गोडातलं दुसरा संघातर्फे तिसरं षटक। पहिला चेंडू फसलेला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक संजय आणि संजयने केली आहे चूक, परंतु दुसऱ्या बाजूने बघा संदेशने केलेली हाराकिरी, संदेशने केलेली हाराकिरी। संदेशला वाटलं होतं की संजय हा झेल नक्कीच पकडेल, या तो आत्मविश्वासामध्ये होता, तो त्याचा आत्मविश्वास त्याचा अति आत्मविश्वासामध्ये परिवर्तित होतोय। जी धाव नव्हती, जी धाव होती त्या ठिकाणी मात्र तो धावबाद होतोय। मालवणी म्हणीची नक्कीच आठवण, फावला तर फावला, नाहीतर बोर्डार नाव राहुला। धावसंख्या 26 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात पिच मॅसेज संघ आता मात्र थोड्याशा अडचणीमध्ये सापडलाय जरूर। बाबूला या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी झेलबाद करत न माघारी पाठवण्याची संधी होती। अचानक अशा तऱ्हेनं एकाने विकेट मिळवली आहे ती दूधसागर महामाया चॅलेंजर संघानं आणि स्ट्राइक एंड वरती आता मात्र मारुते मारलाय फटका, लॉफ्टेड फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, चेंडू फरार, चेंडू सीमा पार। इट्स CCL ब्रँडेड षटकार डीजे। बघता 32 धावांच्या टप्प्यावरती देखील येऊन पोहोचले। पीच मॅचचा संघ एक मजबूत धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करतोय जरूर या स्पर्धेत, या क्वालिफायर नंबर 2च्या सामन्यामध्ये। पुढच्या प्रयत्नात फसलाय फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक संजय आणि पुन्हा एकदा बघा संजय त्या ठिकाणी झेल सोडतोय। काजू आणि आंब्याचा मोसम आहे विराज, त्यामुळे पुन्हा एकदा एक मालवणी म्हण जी मी काल अमरला म्हटली होते, संजयच्या काजीक लागली फका आणि संजयच्या हातात पडली भोका, अशी मैदानावरची परिस्थिती। झेल सुटला जातोय संजय कडून आणि या झेलच्या मोबदल्यात त्या ठिकाणी एक धाव धावून काढली जाते। धावसंख्या 33 वरती एकंदरीत येऊन पोहोचली ती, अर्थात प्रथम फलंदाजी करताना पिच मॅसेज संघाची एकंदरीत या मैदानावरती। पूल करण्याचा प्रयत्न, एक आकुट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरतोय। फलंदाज शुभम मैदानावरती मारुतीला साथ देण्यासाठी पिच मॅसेज संघासाठी। धावसंख्या 33 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत पोहोचलेली तिसरं षटक प्रगतीपथावर। लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू मारलेला फटका गेलाय नक्कीच त्याकडे लॉंग ऑनला, एक धाव तर नक्कीच मिळेल आणि केवळ एकेरी धावेवरती समाधान। धावसंख्या आता मात्र 34 वरती येऊन पोहोचली आहे। मगाशी मी नाणेफेकीच्या वेळी बाबूला विचारलं होतं किती धावांच्या आतमध्ये रोखून ठेवायचं आहे बाबू तुला प्रतिस्पर्धी संघाला, बाबूनं सांगितलं होतं 50 धावांच्या आतमध्ये रोखून ठेवण्याचा त्याचा मानस असेल। पहिल्या सामन्यात बाबूनं हेच सांगितलं होतं, परंतु त्यावेळी पीपल माउस स्ट्रायकर संघानं काय कमालीची फलंदाजी केली। कौतुक करावं लागेल त्या प्रदीपचं, काय अर्धशतकी वादळी खेळी त्या सामन्यामध्ये त्या प्रदीपनं साकारली होती। त्या चुकीची पुनरावृत्ती या सामन्यात होणार नाही याची काळजी दूधसागर महामाया चॅलेंजर संघाला घ्यावी लागेल। तत्पूर्वी पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 34 अशी धावसंख्या धावफलकावरती लागलेली एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। कोळेगावचे सरपंच सन्मान्य गोविंद शिगावकर यांचं मैदान परिसरामध्ये झालेलं आगमन। गोविंदजी आपल्याला विनंती करेन मी, आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। गोविंदजी शिगावकर। तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय। 4थ्या षटकाला मैदानावरती होते सुरुवात आणि 14 षटकाच्या मोर्चावरती गोलंदाजीमध्ये आपल्याला पहिला बदल पाहायला मिळतोय। समीर नावाचा गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय, स्ट्राइक एंड वरती सज्ज होतोय तो शुभम।
पहिला चेंडू त्या ठिकाणी पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तू वारंवार आम्ही त्या ठिकाणी म्हणतो ज्याप्रमाणे मोबाईल मध्ये नेटवर्क त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये फुटवर्क याला आवश्यकता, याची गरज, आणि ते फुटवर्क न दाखवता जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. त्रिफळा उद्ध्वस्त, यू मिस आहे, दांडी गोल, दांडी वाकवली आहे. चौथा हादरा एकंदरीत बसतोय तो आता पीस मॅसेज संघाला. शुभम बॅक टू द पॅव्हलियन डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण गेलाय? हरीश उर्फ एंट्री झाली आहे मैदानामध्ये, ती अर्थात हरीशचे. 34 धावा धाव फलकावरती. समीर गोलंदाजीच्या मोर्चावरती, हरीश स्ट्राइक एंड वरती. पहिला चेंडू त्या ठिकाणी शपलून खेळण्याचा प्रयत्न, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलवायचा हा प्रयत्न, हा फसतोय आणि परिणामी चेंडू निर्धाव जातोय. एक कमबॅक करणारा षटक, एक कमबॅक करणारी गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघाला प्रत्येक धावासाठी झगडायला लावणारी गोलंदाजी या मैदानावरती समीरचे. पुढचा चेंडू सोडून दिला जातोय. चेंडू उजव्या एसटीच्या बराच बाहेर. पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय. हा चेंडू स्वर असल्याचा. स्वरच्या स्वरूपात एक अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या जोरावरती 35 धावा अशी धावसंख्या ही धाव फलकावरती. कडक झालाय, हरीशनं फटका खेळलाय, फटका गेलाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं आणि त्या ठिकाणचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, परंतु ठीकठाक कव्हर बॅकअप आपल्याला पाहायला मिळत आहे. परिणामी केवळ एकेरी धावेवरती भर आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या येऊन पोहोचली एकेरी धावेच्या जोरावरती 36 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगतीपथावरती. सन्मान्य मनीषजी लांबोर सर यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन, त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि त्यांनाही विनंती आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढच्या प्रयत्नात हरीशनं त्या ठिकाणी होईल का? हरीशची षटकाराची एंट्री झाली आहे. एंट्री षटकाराची हरीशच्या बॅट मधून निघतो एक षटकार. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 43 धावांच्या टप्प्यावरती. सन्माननीय सावर्डे मतदारसंघाचे आमदार डॉक्टर गणेशजी गावकर यांचं मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे. त्यांचं कोलम क्रिकेट लीगच्या वतीनं, कोलम क्रिकेट कमिटीच्या वतीनं या मैदानावरती आम्ही सहर्ष स्वागत करतो. सर्वांना विनंती केली जाते आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. वेलकम सर. चार षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 43 धावा अशी धावसंख्या धावफलकावरती लागली. गडी बाद झाले 4. अंतिम षटकाचा खेळ असेल प्रगतीपथावरती. अंतिम षटक अर्थात शेवटचे 6 चेंडू याचा खेळ असेल जो की मैदानावरती प्रगतीपथावरती तो शिल्लक. आणि या 6 चेंडूंची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन येताना दिसतोय तो मारुती कृष्णा नावाचा गोलंदाज. हा गोलंदाजीच्या मोर्चावरती. मारुती सज्ज झालाय तो फलंदाजीच्या मोर्चावरती. धावसंख्या 43. लढण्याजोगी धावसंख्या ही उभारली आहे पीच मॅच संघानं जरूर. पहिला चेंडू या ठिकाणी नवीन षटकातला उजव्या एसटीच्या बराच बाहेर. पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय. हा चेंडू स्वर असल्याचा. स्वरच्या स्वरूपात एक अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या 44 धावांवरती पोहोचली.
पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हाही चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी पुढे सरसावला होता तो हरीश आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मारुतीची विकेट त्या ठिकाणी सॅक्रिफाईस होईल का? मारुती बाद होतोय, वाईडचा कॉल येतोय. वाईडच्या स्वरूपात एक धाव नक्कीच संघाच्या खाती जोडली जाईल. संघाची धावसंख्या 45. हरीशनं आता मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. 45 धावा धावफलकावरती लागत आहेत. अजूनही एकही चेंडू या षटकातला होत नाही आहे आणि 2 धावा मात्र अधिकच्या या अवांतरच्या स्वरूपात खर्ची झाल्यात. फलंदाज कोण आलाय नवीन? पीच मास्टर संघाचा अतिरिक्त खेळाडू उपलब्ध नाही आहे, त्यामुळे आम्हाला वारंवार विचारावं लागतंय कोण फलंदाज येतोय मैदानावरती. सखो नवीन फलंदाज. पुढचा चेंडू त्या ठिकाणी मारला विथ अलॉंग द कार्पेट असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं त्या पद्धतीचा हा फटका एकंदरीत जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावून काढलेल्या या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या 47 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली. 47 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पीच मॅसेज संघ खेळताना दिसतोय दूधसागर महामाय चॅलेंजर संघाविरुद्ध. यावेळी मात्र लॉफ्टेड फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं संजयनं पायानं डावण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू त्याला बीट करत जातोय सीमा पार. चौकार, CCL ब्रँडेड चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीनं 50 धावांचा टप्पा देखील या धावसंख्येनं पार केलाय. धावसंख्या 51 वरती येऊन पोहोचली आहे. अर्थात शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगतीपथावर. 51 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हरीश स्ट्राईक एंडवरती. हरीशनं पुन्हा एकदा एक जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू घेतोय. यावेळी मात्र मारलेल्या फटक्यावरती काहीसा नाराज हरीश. एक धाव नक्कीच जोडली जाते. 52 अशी धावसंख्या या एका धावाच्या जोरावरती ही पीच मॅच संघाने आतापर्यंत उभारले. गुणलेखक सांगतात विराज तेंडुलकर अजून 3 चेंडूंचा निर्णायक या डावातील या पहिल्या डावातील खेळ शिल्लक आणि या 3 चेंडूचा खेळ सामना करण्यासाठी येतोय सखो मैदानाच्या वरती स्ट्राईक एंड वरती. सगळं पुढे आलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. दुसरा प्रयत्न त्या ठिकाणी बघा धावबाद मात्र होईल. स्ट्राईक पुन्हा एकदा हरीश आपल्याकडे ठेवतोय शेवटच्या 2 चेंडूवरती सामना करण्यासाठी. हरीश बघूया राहिलेल्या 2 चेंडूवरती कशा रीतीचा सामना करेल. नवीन फलंदाज सखो याच्या जागेवरती गेलाय कोण? भूषण. भूषण गेलाय. भूषण धावसंख्या 52 धावा धावफलकावरती. एकंदरीत अंतिम षटकाचा खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावरती 52 धावा धावफलकावर. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड वरती हरीश आहे. बघूया राहिलेल्या 2 चेंडूत एखाद मोठा फटका खेळ का हरीश? मारलाय फटका, कनेक्ट झालाय, चेंडू जाईल फरार, सीमा पार. षटकार CCL ब्रँडेड षटकार विजय. धावसंख्या येऊन पोहोचली 58 वरती. 58 धावा धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. शेवटचे षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर फेकतोय. वाईड बॉलचा कॉल येतोय. 59 धावांपर्यंत मजल मारली आहे. चॅलेंजिंग टोटल उभारली आहे. या धावसंख्येचा पाठलाग करणं या मैदानावरती मी म्हणेल थोडस जोखमीचं आहे. ते दूधसागर महामाय चॅलेंजर संघासाठी परिश्रम करावे लागेल, घाम गाळावा लागेल. मारलाय फटका, फसलाय फटका आणि झेलबाद शेवटच्या चेंडूवरती हरीश. 59 धावांवरती या ठिकाणी डाव स्थिरावलाय. निर्धारित पहिल्या 5 षटकांच्या खेळामध्ये
60 धावांची आवश्यकता आणि या 60 धावांचा पाठलाग या मैदानावरती करायचा असेल तर आपल्याला या मैदानावरती परिश्रम करावे लागतील, घाम गाळावा लागेल। त्या ठिकाणी प्रत्येक धाव त्या ठिकाणी महत्त्वाची आहे। दूधसागर महामाया चॅलेंजर संघासाठी काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये? दूधसागर महामाया चॅलेंजर संघाचे 2 हुकमी एक्के, बाबू रेकडो दुसऱ्या बाजूला संजय रेकडो आपल्या नावाले साजेशी कामगिरी या क्वालिफायर नंबर 2 च्या सामन्यामध्ये करत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवतील का? दुसऱ्या बाजूने पीच मॅचर्स संघाचे गोलंदाज, एका बाजूने अनूप, एका बाजूने नामदेव, एका बाजूने त्या ठिकाणी मारुती टिचून गोलंदाजी करत दूधसागर महामाया चॅलेंजर्सचा हा मनसुबा उधळून लावत या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये पोहोचेल का सांगण्यासाठी या समालोचन कक्षामध्ये होतोय बदल। माझे साथी समालोचक मॅन फ्रॉम बांदा मिस्टर जय भोसले यांना मी आमंत्रित करतोय या पुढच्या षटकांचा पुढच्या डावाचं समालोचन करण्याची, आणि मी गुरु चिटणीस तुम्हा क्रिकेट रसिकांची काही वेळाकरता रजा घेतोय। धन्यवाद। वेलकम मिस्टर जय भोसले। हॅलो, मैदानाच्या परिसरामध्ये जे पंच मेंबर उपस्थित असतील त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर या। मैदानाच्या परिसरामध्ये पंच मेंबर उपस्थित असतील तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न घ्या। नमस्कार, सर्वांचं परत एकदा हार्दिक स्वागत। हिंदी आणि मराठीच्या समालोचनाच्या आस्वादनानंतर पुन्हा एकदा या महत्त्वाच्या सामन्यात आपण वळूया मालवणी समालोचनाकडे। देव बरा करो गाववाल्यानो, सगळ्यांचा या क्रिकेटच्या मैदानावरती कोलेम क्रिकेट लीगच्या या 5व्या हंगामात हात जोडून स्वागत असा। दुसरो एलिमिनेटरचो सामनो, क्वालिफायरचो सामनो, अर्थात लाखाचे 12,000 करणारे सामनो, सेमीफायनलचो सामनो जेका म्हटला जाता तो सामनो म्हणजे क्वालिफायर क्वालिफायर 2 चो सामनो, आणि तोच सामनो मैदानावरती तुमका बघूक मिळता। दूधसागर महामाया चॅलेंजर्स विरुद्ध पीच मॅशर्स या 2 संघादरम्यान। अमरची आग कालच्या दिवसात तुम्ही बघितली, मात्र ती आग आजच्या दिवसात विझवली ती पीच मॅशर संघाने। हॅलो, 60 रन्साचा टार्गेट आणि सलामीची जोडी मैदानामध्ये। डावकऱ्याचा जो फलंदाज संजय आणि लास्ट सेकंडवरती दिसता तो बाबू, या जोडीवरती अवलंबून असताना तर डीएमसीचा गणित, आणि जर ह्या गणित बिघडला तर मात्र पीच मॅशर संघ अंतिम फेरीत, आणि ह्या गणित जर चालला, ह्या समीकरण चालत राहिला तर मात्र डीएमसी अंतिम फेरीत। पहिलो चेंडू आडव्या बॅटचो फटको, चेंडू जाता आकांड्याच्या पैलाडे, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी षटकार। संजय ऑन फायर, संजयच्या बॅट मधून निघता लांब लचक षटकार। पहिल्या चेंडूवरती लगावलेलो ह्यो फटको, चेंडू जाता आकांड्याच्या पैलाडे, म्हणजे एखाद्याच्या पाठीत चापकाचो वळ काढूचो तशा पद्धतीचो ह्यो फटको, गोलंदाजाच्या पाठीवरती काढलेलो वळ संध्याकाळी त्या लायल्याशिवाय धावचेलाय। षटकारान आपल्या संघाचा खाता खोलला जाता, धावांची बोनी केली जाता। 60 धावांचो पाठलाग आम्ही अशा पद्धतीने करू ह्यो जणू इशारो समोरच्या गोटाक
दिला जाता तो DMCच्या फलंदाजांकडून। संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केलो तर या स्पर्धेमध्ये प्रदीपच्या बॅटमधून धावा निघाले तब्बल 200च्या वर, म्हणूनच त्याच्या डोक्यावरती तुमका दिसता ती पर्पल कॅप, ऑरेंज कॅप, जी ऑरेंज पॅक गेल्या वर्षी अमर गावकरच्या डोक्यावरती होती, ती अखेर या वर्षी अमरच्या डोक्यावरसून प्रदीपच्या डोक्यावरती घातली गेली। मैदानावरती रती महारथी अतिमानी व्यक्तींचा आवर्जून स्वागत असताना, कारण क्रिकेटच्या या रणसंग्रामात तुमची उपस्थिती लाख मोलाची। आडव्या बॅटचो परत फटको डीप स्केलेच्या दिशेन निखिल पाटलाक चेंडूचो करता फक्त तेका चेंडू बाहेरसून आडूचा एवढाच काम रावला शिल्लक। धावसंख्या मात्र पोहोचली ती दुहेरी आकड्यार अर्थात 10 वरती। 60 धावांचो पाठलाग म्हणजे आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही, हे जणू हे दोनही भाऊ मैदानावरती दाखवताना दिसतात। आम्ही दोघे भाऊ आणि वाटून आणि मिळून खाऊ अशा पद्धतीत धावांचो पाठलाग या दोनही भावांचो या मैदानावरती तुमका बघूक मिळता। नामदेवाक गोलंदाजी कशी करूची ह्योच मोठो प्रश्न पडलो, कारण मागच्या सामन्यात भेदक गोलंदाजी 4 विकेट ज्याने पटकावले होते त्याच्यावरती मात्र ह्यो मोठो प्रहार आणि त्याच्यात जी भरकटलेली दिशाहीन गोलंदाजी म्हणजे मालवणीत सांगायचा झाला तर कर्ज न काढता भरलेले हप्ते अर्थात वाईडचो चेंडू, म्हणजे धाव तर फुकटची मिळली परत एक चेंडूही फुकटचो, म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या संघाक ह्यो दंड 2 धावांचो निश्चितपणे, म्हणजे पुढच्या चेंडूवरती धाव येत का नाही ता माहित नाही, मात्र फक्त चेंडू परत एकदा टाकूचो लागतलो। परत एकदा यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू निखिलचा बघा किती सुंदर क्षेत्ररक्षण बघूक मिळाला। लेग गलीच्या दिशेने त्याका उभं केलो आणि क्षेत्ररक्षक म्हणान बऱ्यापैकी कामगिरी कालच्या दिवसात त्यांनी ह्याच वेळी बऱ्यापैकी षटकार अडवलो आणि त्याचमुळे पिच मेशर आत्तापर्यंत या स्पर्धेत टिकाण राहिलो। नामदेव परत एकदा गोलंदाजी मार्कवरती या षटकात धावा झाले तर 11-1 डबल गेम। परत एकदा चेंडू कारंज उडालो आकाशात 1 2 3 मात्र तुका नाही माका आणि घाल कुत्र्याक अशी परिस्थिती मैदानात बघूक मिळाली। 3 क्षेत्ररक्षक धावत इले आणि एकाच्या हातात झेल पडाक नाही, म्हणजे तोंडाकडे इला आणि मातीमोल झाला, जेका मालवणीत म्हटला जाता कर्म देता आणि दळीदार पाठ घेता। हातात इल्लो झेल सुटलोलो झेल आणि सेट फलंदाजाचो झेल, म्हणजे ह्यो तुमका निजेत उठून मारणारो फटको होतो, उडालेलो कारंज तुमका टिपूचो होतो, मात्र 3 क्षेत्ररक्षकात ओढ लागली तू धरतय का मी धरतय आणि अखेर मातीमोल झालो तो ह्यो झेल। 2 रन्सांनी धावसंख्या पुढे सरकली 13, जो अपशकुनी आकडो असो संबोधलो जाता। बऱ्यापैकी फटको जमनी लगतचो शॉट एक्स्ट्रा कव्हरवरती बऱ्यापैकी क्षेत्ररक्षण, मात्र पायाक चेंडू आदळल्यानंतर दिशा बदलता पर्यायाने ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू गणना होत होती त्या ठिकाणी सिंगल धाव मिळता आणि धावसंख्या पोहोचता ती 14 रन्सावरती। मैदानाच्या परिसरात गेले 3 दिवस तुम्ही अतिशय सुरेख क्रिकेट खेळलात आणि अंतिमतः 2च संघांका या स्पर्धेचो अंतिम सामनो खेळाची संधी मिळतली, एकाच तर मित्रांनो क्रिकेट म्हटला जाता। आडव्या बॅटचो फटको परत एकदा फसता, चेंडू जाता निर्धाव, चेंडू जाता मैदान, बाकीचा काम पूर्ण करता विकेट किपर। षटक संपता पहिल्या षटकाचो खेळ समाप्त झालो। 60 धावांचो पाठलाग करताना धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 14 रन्सार। सेमीफायनलचो ह्यो दुसरो सामनो अर्थात क्वालिफायर 2चो ह्यो सामनो। उलटा चेंडूचो वापर या स्पर्धेच्या निमित्तान केलो गेलो। या स्पर्धेत बऱ्या फलंदाजांनी भंबेरी उडवली, बऱ्या गोलंदाजांची भंबेरी उडाली आणि ज्या खेळाडूंकडे कोणाचंच लक्ष नाही होतो त्या खेळाडूंनी सुद्धा षटकार चौकारांची आतषबाजी मैदानावरती केली। सलगचा 5व्या वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचा या मैदानावरती समालोचन करताना एक वेगळीच मजा आणि वेगळोच आनंद आमका दोनही समालोचकांका वाटता। एखाद्या गावातलो उत्सव असता, एखाद्या गावची जत्रा असता, तशा पद्धतीने गेले 3 दिवस या क्रिकेटचो ह्यो सण या क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही साजरो केलो गेलो आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा सांगतेच्या दिशेने वाटचाल करताना दिसता।
गोलंदाजी मार्क वरती येतात तो मारुती. काल दिवस होतो मारुतीचो अर्थात बजरंग बलीचो. आज दिवस असा देव खंडोबा रायाचो आणि आजचो दिवस म्हणजे सगळ्यांसाठी नॉनव्हेजच्या जेवणाचो. फिश मॅशरच्या बाजूक बसलेले समर्थक तुमका विनंती असलेले सीमारेषेच्या बाहेर 1 फूटभर बसाचा, अन्यथा इलोलो क्षेत्ररक्षक तुमच्यावर खैसर पाय ठेत ह्यो तुमका पत्तो लागूचो नाही. मारुती गोलंदाजी मार्क वरती तुमका बघूक मिळता. परत एकदा बऱ्यापैकी चेंडू मुकरी पद्धतीचो चेंडू बॅटला लागलेलो की काय अशी शंका उत्पन्न करणारी विकेट किपिंग नामदेवची बघूक मिळता. पहिल्या षटकात निघाले 14 रन्स, 60 धावांचो करूचो असा पाठलाग आणि धावसंख्येचा जर विचार केलो तर धावसंख्येक आळो घालूचो ह्यो लागतलो. धावसंख्या तुमका रोखूची लागतली, त्याचबरोबर हे 2 गडे लवकरात लवकर बाद करूचे लागतले. खोदून काढलेलं फटको लॉंगॉनच्या दिशेन कपाळावरसून चेंडू वन बाउंड सीमा क्षेत्राच्या बाहेर जाता तो 4 धावांसाठी. संजयच्या बॅट मधून निघता आणखी एक खणखणीत चौकार आणि धावसंख्या परावर्तित होता ती 18 रन्स वरती. 60 रन्सांचा ह्या आव्हान आमच्यासाठी मोठा नाही, कारण आमच्याकडे फलंदाजी मोठी खोलवर जरी नसली तरी आमचे हे 2 सलामीचे फलंदाज, हे आमचे 2 तरनाटे मैदानावरती अशा पद्धतीने फलंदाजी करतील की घराकडे जाऊन गोलंदाजाक सांगूचा लागत माझो मैदानावर मुगड्यान रेस काढलो. चौकारान धावसंख्या पोचली ती 18 रन्स वरती. रविवारची गदाल सांगी होतय तर रविवारचो देव खंडोबाचो देव, मात्र रविवार ह्यो सगळ्यांसाठी मेजवानी अर्थात नॉनव्हेजचा दिवस. थोडसा फलंदाज तयार नाही होतो. गोलंदाज परत एकदा मारुती गोलंदाजी मार्क वरती. ह्यो बऱ्यापैकी फटको कव्हरच्या दिशेने मारलो, एक भली मोठी गॅप, त्या गॅप मधून चेंडू जाता आकांड्याच्या पैलाडे खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. CCL चौकार 2025. चौकारान आता मात्र धावसंख्या पुढे सरकली ती 22 रनसार. 2 ऑफिशियल मैदानाच्या भीतर तुमका बघूक मिळतात, ज्यांचं नाव असा सदगिरी, मात्र त्यांची पंचगिरी ही दादागिरी, कारण त्यांका सगळेच खेळाडू वचकान असतात ते आमचे मित्र सदगिरी नाईक. दुसरे ऑफिशियल पुण्या पालकर आणि तिसरे ऑफिशियल्स अमेय नाईक. आडव्या बॅटचा फटको, जमिनीलगतचा फटको, निखिल चेंडू पर्यंत येता वारंवार डाव मारता. निखिल बद्दल जर बोलायचा झाला तर देना नाही घेना आणि कंदील लावून येना अशातली परिस्थिती, कारण त्याका डाय मारल्याशिवाय करामना नाही आणि समोरच्या संघाक त्याच्याकडे चेंडू मारल्याशिवाय जमना नाही. 2 रनचा धावसंख्या मात्र पुढे सरकली. धावसंख्या 24 रनसार. आंब्याचो सीझन अर्थात 2 डझन धावा धाव फलकावरती. बऱ्यापैकी मुकरी पद्धतीचा फटको, बऱ्यापैकी क्षेत्ररक्षण अनुपचा बघूक मिळाला. स्वतः कर्णधार शॉट एक्स्ट्रा कव्हर वरती उभो, चेंडू अडवलो आणि संभाव्य चौकार संघासाठी वाचवलो गेलो. परत एकदा ह्यो चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचो इशारो वाईडचो, अर्थात जेका पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी असा संबोधला जाता तोच चेंडू. आणि मालवणी भाषेत जर सांगूचा झाला रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर अशा परिस्थितीतलो ह्यो चेंडू. एकेरी रनचा धावसंख्या मात्र पुढे सरकले ती म्हणजे पाव षटकार 25 रन्स वरती. उलटा चेंडू, फसलेला फटको, कारंजा उडालो क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत, मात्र परत एकदा चेंडू त्याका हुलकावणी देता. आज खेळाडूंका काय झाला काय कळणार नाही. सगळे येतात ते फोकस मारतात. सध्या लग्नाचं सीझन सुरू, त्याचमुळे फोकस मारताना प्रत्येक खेळाडू दिसले. एका सामन्यात तर मगाच्या जवळपास 5 झेल सुटले गेले आणि आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालो. एकूण धावसंख्या 27 रन्स वरती. उरलेत अजूनही 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजूनही 34 धावांची असा आवश्यकता. 33 रन्सांची गरज. धीरजचा काय झाला काय कळाक नाही, कारण सातिरी वॉरियर्स हरल्यानंतर तो शेख स्नायपरच्या संघात गेलो. स्नेक स्नायपरचा संघ हरल्यानंतर आता फिश मॅशरच्या संघात गेलो. कोणाक म्हणून तू पोचव गेलंय ताच काय कळणार नाही. जाऊया मैदानाच्या दिशेत.
परत एकदा गोलंदाजी मार्कवरती तुमका दिसता तो म्हणजे नामदेव. नामदेव ह्या नाव संतांच्या भूमीतला. नामदेव ह्या नाव जसा भजन क्षेत्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये जसा आवर्जून आपण संत तुकाराम संत ज्ञानेश्वर म्हणतो त्याच पटडीतला ह्या नाव नामदेव. मात्र मैदानावरचो ह्यो खेळाडू त्याच नावाशी साधर्म्य असलेलो खेळाडू त्याका मात्र गोलंदाजीमध्ये करामत करूची लागत. खुद्द पांडुरंगाक त्याका मैदानावर उतरवचो लागत. फुलटच चेंडू मारलेला फटको पाठीर वळ चाबूक शॉट चेंडू आकांड्याच्या पैलाडे CCL षटकार बाबूच्या बॅट मधसून. केशवान धरलेला कॅच आणि केशवाक आता मिळतील एक सॉफ्ट ड्रिंकची बाटली जी प्रितेश वेळीप यांच्याकडून पुरस्कृत केली गेली. मोठो फटको कारंजा उडालो चेंडूच्या खालती निखिल झेल धरल्यान आणि चेंडू मात्र दुरिले थ्रो मध्ये इलेलो झेल मात्र सुटलो गेलो. दोघांनी आता दुःख वाटून घ्या अशी परिस्थिती. कारण निखिलकडे जेव्हा चेंडू जाता तेव्हा लोकांच्या नजरेत चेंडूपेक्षा निखिलकडे असतात. कारण सुटलेलो झेल अर्थात लाखाचे खाक या ठिकाणी झालेला अशा पद्धतीचा ह्यो सुटलेलो झेल. सेमीफायनलचा सामना अर्थात फायनलच्या दरवाज्यातून आत जाण्यासाठी एक दरवाजा उघडूचा असता आणि उडालेले हाफ चान्स तुमका कन्वर्ट करूचे असतात. मात्र हाती तोंडाचे इलेले झेल तुम्ही सोडतात आणि स्वतःच्या तोंडात स्वतः माती घालतात. जमिनीलगतचा फटको या बऱ्यापैकी हरीश चेंडू अडवता. एकेरी धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावबादची संधी ती उकली जाता आणि केशव तुमका विनंती असा तुमच्यासाठी सॉफ्ट ड्रिंक असा त्या घेऊन जावचा असा. कारण सॉफ्ट ड्रिंक आम्ही सीमारेषेच्या बाहेर जो कोणी झेल पकडात त्याच्यासाठी हा सॉफ्ट ड्रिंक आम्ही घोषित केलेला होता. तुम्ही येऊचा असात आणि ज्यांनी धरला त्यांनी जेवचा ज्यांनी काम केला तेकाच मोबदलो आपलो प्रतिनिधी पाठवचो नाही. बऱ्यापैकी चेंडू बऱ्यापैकी एकच धाव तर निश्चितपणे मिळतले. आमदारांच्या भाषेत सांगूचा झाला ज्याच्या गावाक निधी त्याचो सरपंच होयो हजर तरच निधी मिळता. दुसऱ्या गावचो सरपंच निधी मागितलो तर तिसऱ्या गावाक सरपंच निधी मिळाचो नाही. त्याचप्रमाणे ज्यांनी काम केला त्याकाच सॉफ्ट ड्रिंकची बाटली नाहीतर त्यांनी घेऊची हातात चहाची किटली. मैदानावर नामदेव परत एकदा गोलंदाजी मार्क वरते. परत एकदा कारंजा उडालो. परत एकदा एंट्री जायत काय संघाची एंट्री मात्र एंट्रीच्या जवळून चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाता चौकारासाठी. धाव संख्या आता मात्र पोहोचली 41 रन्स वरती. फक्त 19 धावांची गरज. क्रिकेटमध्ये वारंवार म्हटला जाता 19-20 का मामला अर्थात 19-20 चो सामनो. मात्र ह्यो सामनो मी तर म्हणान DMC साठी अगदी सोपो झालेलो. दुसऱ्या बाजूचो विचार केलो तर फिश मॅशर संघान अभ्यास केलेलो इतिहासाच्या पेपराचो आणि पेपर इलो भूगोलचो अशी परिस्थिती मैदानावर बघूक मिळाली. कारण उडालेले कारंजे एकही क्षेत्ररक्षक टिपणत नाही आणि परिणाम त्याचो धावा जातात ते जातात. ज्याका मालवणीत म्हटला जाता बैल गेलो तो गेलो आणि जाताना 9 हातीचो कासरो घेऊन गेलो. नामदेव परत एकदा बॉलिंग मार्क वरती. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू हलके तटवलं जातो. एक सेन्सिबल फलंदाजी बघूक मिळता. हरीश परत एकदा चेंडू अडवता. एकेरी रनचा धाव संख्या मात्र पोहोचता ती 42 रन्स वरती. षटक संपता तिसरा. 12 चेंडूंचो खेळ रवला शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज असा ती म्हणजे फक्त 18. ज्यावेळी 60 रन्सांची गरज होती त्याच वेळी आम्ही सांगितलेला होता की पहिले 2 जर फलंदाज लवकर बाद झाले तर सामना फिश मॅशर संघासाठी अतिशय सोपं होतलो. मात्र मिळालेली संधी फिश मॅशर संघाच्या फलंदाजाने क्षेत्ररक्षकांनी दवडली आणि त्याचा परिणाम म्हणजे ओपनिंगला आलेले हे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानामध्ये तग धरून उभे. म्हणजे फिश मॅशर संघाच्या बाबत म्हणाचा झाला तर करूक गेलो संकासूर आणि झालो तयार नरकासूर अशी परिस्थिती मैदानावरती.
इलेली संधी परत येणार नाही, दवडलेली संधी परत येणार नाही. कारण जीवनाच्या जीवनपटावरती रिकॅप नाही, कारण जीवनातून गेलेली एकदा संधी परत येणार नाही आणि गेलेला जीवन परत एकदा वेळ मागितली तरी दिना नाही. मैदानावरती गोलंदाजीमध्ये बघू मिळतात तो गोलंदाज शिवम. शिवमचा नाव जसा लिहिला गेला, अर्थात भारताच्या शिवम दुबेची आठवण आमका प्रत्येक वेळी येता, कारण संघासाठी नेहमीच संकटमोचक या नावाने शिवम दुबे हे ओळखला जाता. मोठो फटको, चेंडू आखांड्याच्या दिशेन सुटलाला कॅच. सामनो जवळपास संपवण्याच्या दिशेन धावसंख्या पोहोचली ती 48 रन्स वरती. म्हणजे सध्या सांगूचा झाला तर गोव्यातल्या सगळ्या काजिंका लागली फाका आणि निखिलच्या हाताक पडली भोका. सुटलोलो झेल किती महागात पडता ह्यो निखिल रात्री यूट्यूब बघताना निखिलाक कळताला. 48 रन, 12 रन्सांची गरज. परत एकदा मोठो फटको. सामनो आम्ही लवकरच संपयतलो. षटकारान अर्धशतक धाव फलकावरती लागता दूधसागर महामाया चॅलेंजर संघाचा आणि अवघ्या आता 6 रन्सांची गरज ह्यो सामनो जिंकाच्यासाठी. जर ते उडालेले 3-4 झेल टिपले गेले असते तर सामन्याचा निकाल काहीतरी वेगळाच लागलो असतो. आम्ही या सामन्यापूर्वी म्हटला होता की परत एकदा रायवली बघूक मिळतील पिंपल मॉल स्ट्रायकर विरुद्ध DMC यांच्यामध्ये, आणि तशाच पद्धतीने चाललेलो ह्यो सामनो देव इलो दिवक आणि पदर नाही घेऊक अशी परिस्थिती पिच मॅचर संघाची मैदानावरती झाली. मगाशी तशीच परिस्थिती झालेली ती शेख स्नायपर संघाची. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती दिसता 6 रन्सांची गरज. बऱ्यापैकी चेंडू, बऱ्यापैकी फटको आणि हरीशच्या डोक्यावरसून चेंडू एंट्री करता हरीशाक नो एंट्री. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर एंट्री. चौकारान धावसंख्या पोचली 58 रन्सार. अवघ्या 2 धावांची आवश्यकता. सामनो संपल्यानंतर लगेचच पिंपल मॉल स्ट्रायकर संघान लाईनअप करून घ्यायचा असा, कारण लगेचच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ओळख परेड झाल्यानंतर लगेचच अंतिम सामन्याची नाणेफेक मैदानावर केली जातील. आणि यावेळी चेंडू फटको आणि एक हाती आपल्या संघात कर्णधार असावो कसो याचा ज्वलंत उदाहरण बाबून दाखवून दिल्यान बाबू रेकडो लढलो मैदानावरती संजयच्या साथीन.